टाका नाही. मग आता कर्जमाफी कर्जमुक्ती आम्ही देणार. कधी देणार? जून मध्ये इलेक्शन झालं. म्हणजे तोपर्यंत निवडणुका होऊन गेल्या. लावलं तुमच्या कोपऱ्याला गुळ. म्हणजे आता येणार घोड्यावर बसून मत द्या मत द्या मत द्या मत द्या. आम्ही कर्जमुक्ती तुमची जून मध्ये करणार. का आता का पंचांग काढलंय की तुम्ही संवत्सर बघताय शके बघता ते सुद्धा भांड फुटलं. मत चोरी राहुल गांधीने काढले, आदित्यने पण तेच काढलं. आज राहुल गांधीने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी बघितलेली नाही, आता गेल्यानंतर बघणार. तुम्ही पाहिली का कोणी? पाहिली ना. त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी दाखवली. एका महिलेचं नाव 22 वेळा नोंदलं गेलेलं आहे. तुमच्या बार्शीतलीच होती वाटतं ती. का दिलीपराव? आमदाराच्या शिफारसीने नोंदली नाही ना. कोणत्या गावची महिला होती माहितीये का तुम्हाला? ब्राझील. म्हणजे आता मला अशी शंका यायला लागले की दुबार नोंदणी आपण जी म्हणतोय ती भाजपने पण केली की काय, की बीजेपी म्हणजे काय? इकडे असेल तर भारतीय जनता पक्ष आणि तिकडे गेल्यावरती ब्राझिलियन जनता पक्ष. बीजेपी हे अशी सगळे मतचोरी म्हणजे दरोडा टाकतायत, खोटी आश्वासनं करतायत. हे दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाशी दगानेच वागायला पाहिजे. दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे. आता हे सगळं घेऊन आले तुम्ही. आम्ही जाणार, हे विधिमंडळात मांडणार. पण लढणार म्हणजे काय लढणार? आम्ही तर लढतो, तुमच्यासाठी लढतो आहोत. तुम्ही साथ सोबत आहात म्हणून लढतो आहोत. ज्या गोष्टी जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला, इशारा दिला. पीक विमा कंपन्यांवरती सुद्धा आपण 5-7 वर्षापूर्वी मोर्चा काढला होता. त्याच्यानंतर विम्याचे पैसे मिळाले होते. आज सुद्धा मी विमा कंपन्यांना इशारा देतोय की ही थेरं जी काय चालले 6 रुपये 2 रुपये 3 रुपये 5 रुपये 21 रुपये लुटताय तुम्ही. शेतकऱ्याच्या नावाने तुम्ही महाराष्ट्र लुटतात, जनतेचा पैसा लुटता आहात. गपचूपपणाने गपगुमानपणाने माझ्या शेतकऱ्याचे विम्याचे जे योग्य पैसे आहेत ते त्यांना द्या, नाहीतर विम्याच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये आमचे शेतकरी घुसल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सगळ्यांनी मी सांगतोय, नुसतं रडून नाही करणार. काय करणार, कसं करणार? हे कांदे सडले आणि तिकडे आकलेचे सडलेले कांदे बसलेत. सडलेत आकलेचे कांदे. ते हे नुसते नाही सडलेत, ते सडलेले आकलेचे कांदे. किती आरडाओरडा केला तरी त्यांना माहिती आहे की तुम्ही काही करू शकत नाही. यांना वटणीवर आणायचं असेल तर गावागावात आता बोर्ड लावा. आज सकाळी मी सुरुवात केल्यानंतर लगेच बातम्या सुरू झाल्या. उद्धव ठाकरे निवडणुकीसाठी फिरतोय का? निवडणुकीसाठी माझा शेतकरी आहे, काय ला म्हणायचं ते म्हण. या निमित्ताने घराच्या बाहेर पडले, पडलो, जा, बसतो तुझ्या डोक्यावर. आता मी बसतो तुझ्या डोक्यावर. काय वाटेल ते बोल, पण मी शेतकऱ्याची सोबत नाही सोडणार. शेतकऱ्याची सोबत सोडणार नाही. पण मी जे काही गोष्टी सांगतोय त्या तुम्ही करणार असाल तर आपण लढू शकतो. मी काय मत नाही मागायला आलो तुमच्याकडे. उलट मी तुम्हाला वेगळं सांगायला आलोय. गावागावात फलक लावले पाहिजेत की कर्जमुक्ती नाही तर महायुतीला मत नाही. लावणार आहात? हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. आमच्या विहिरीतला गाळ निघत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. खरडून गेलेली जमीन पूर्ववत होत नाही, आम्हाला हमी भाव मिळत नाही. आणखी ज्या काही तुमच्या असतील मागण्या त्या बोर्डावर लावा आणि खाली लिहा. महायुतीच्या मंत्र्यांना आता नो एंट्री. तर ते सुधारतील, तर तुमच्यासमोर गुडघे टेकतील.